मराठवाड्यातील नव्या रेल्वे मार्गांसाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। राज्य सरकारकडून 300 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येईल। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गासाठी 150 कोटी तर नगर, बीड, परळी या नव्या रेल्वे मार्गासाठी ही तरतूद असेल। दोन्ही प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून 50% खर्चाचा वाटा उचलला जातोय। तर राज्य सरकारकडून नवीन रेल्वे मार्गांसाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 300 कोटी रुपयांचा निधी आता वितरित होईल। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गासाठी 150 कोटी तर नगर, बीड, परळी या नव्या रेल्वे मार्गासाठी ही तरतूद आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेले। तर चेतन, मराठवाड्यातील नव्या रेल्वे मार्गासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय, काय अधिक माहिती आहे? निश्चितच मेघना, ज्या प्रकारची माहिती समोर येते, मराठवाडा या आधी आपण पाहत आहोत की विकासापासून उपेक्षित झाल्याची टीका सातत्याने विरोधी पक्ष असेल किंवा मराठवाड्यातील सत्ताधारी पक्षातील नेते करत होते। आणि याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव या नव्या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने 150 कोटी, याशिवाय अहमदनगर, बीड आणि परळी या नव्या रेल्वे मार्गासाठी राज्य देशातील 150 कोटी अशा तब्बल 300 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। सध्या बीड आणि परळी मधील वातावरण जे आहे ते प्रदूषित झालेलं होतं, कारण ज्या प्रकारची हत्या संतोष देशमुख यांची झालेली होती आणि एकंदरीत जे विकास कामांच्या ऐवजी तेथील गुन्हेगारी पार्श्वभूमीची अधिक चर्चा झाल्यामुळे कुठेतरी या जिल्ह्यांचं नावच बदनाम झालं सुरुवात झालेली होती। मात्र आता थेट अजित पवार यांना सुरुवातीला पालकमंत्रीपद देत दुसऱ्या ठिकाणी आता भरीव तरतूद निधीची केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता बीड मधील उद्योग आणि जो एकंदरीत प्रकल्प आहेत त्यांना चालना देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे आणि जी छबी कुठेतरी प्रदूषित झालेली होती, जी मलिन झालेली होती, ती सुधारण्याचा हा शासनाचा प्रयत्न दिसून येतोय। मेघना, नक्कीच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।